नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिंगणे स्वागत करतो तुमच्या आजच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 8 फेब्रुवारीला काय शिक्षक भरतीची अपडेट आहे ही पूर्ण अपडेट आपण बघणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 8 फेब्रुवारी म्हणजेच आज प्रेफरन्स म्हणजे पसंतीक्रम लॉक करण्यासाठी सुविधा येणार होती। ती पसंतीक्रम करण्याची सुविधा आपल्याला आजपासून आज सकाळपासून सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु सर्व्हरचा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, जी काय तांत्रिक अडचण येते, त्या तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ती सुविधा उपलब्ध झालेली नाहीये। माझे काही ओळखीचे अभियोग्यताधारक आज शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे गेले असता त्यांना जी माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम येत आहे, प्रत्येकाच्या काही समस्या आहेत, काहींना प्रेफरन्स जनरेट होत नाहीये, काहींना प्रेफरन्स डाउनलोड होत नाहीयेत, काहींचा प्रोफाईलचा प्रॉब्लेम येतोय। या सगळ्यांचे निरीक्षण करण्यासाठी आयुक्त कार्यालय येथे सुद्धा बैठक झालेली आहे, त्यांचा सुद्धा याच्यावरती विचार विनिमय झालेला आहे। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज जी आपल्याला अपडेट येणार दिली होती मी की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत साईट किंवा सर्व्हर सुरू होईल, परंतु ते अजूनही सुरू झालेलं नाही। त्याच्यामुळे कदाचित मुदतवाढीसाठी येणारी न्यूज बुलेटिन किंवा त्याचं पत्र आज आपल्याला आपल्या पवित्र पोर्टलच्या साईटवरती किंवा इतर जे शिक्षक भरतीचे आपले ग्रुप आहेत त्याच्यावरती नक्कीच बघायला मिळतील। तसेच जर आज पवित्र पोर्टलवरती लॉक करण्याची पसंतीक्रम देण्याची सुविधा जर आपल्याला मिळाली नाही तर घाबरून जाऊ नका। नक्कीच याच्यासाठी आयुक्त कार्यालयात सुद्धा विचार विनिमय सुरू आहे, त्याच्यामुळे लवकरच आपल्याला मुदतवाढीचं एक पत्र बघायला मिळू शकतं। हे मुदतवाढीचं पत्र आल्यानंतर सर्वात अगोदर याची जलद अपडेट आपल्या ग्रुपवरती तर तुम्हाला मिळेलच। ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्ही त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता। जे विद्यार्थी ऑलरेडी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, परंतु हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायचा आहे। आणि जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात जलद अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला नक्की फॉलो करा। तसेच तुम्हाला जर कोणतीही प्रकारची अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ती अडचण तुमची सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। धन्यवाद।